सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक मोठा फैसला दिलाय। देशातील सर्वोच्च कोर्टाने आरक्षणाबाबत मोठा निर्णय दिला। त्यामध्ये जस्टिस बी.आर. गवई व त्यांच्यासोबत असणाऱ्या अन्य न्यायाधीशांनी जे आहे त्यांच्या खंडपीठाने एक चांगलाच मोठा निर्णय आरक्षणाबाबत दिलाय। त्यामुळे सर्वच ठिकाणी त्यांच्या त्या निर्णयाची चर्चा होताना दिसत आहे। तर त्यांनी नेमका कुठला फैसला सुनावला आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आरक्षणाबाबत मोठा निर्णय दिला। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा एक जो निर्णय होता तो रद्द केला आहे। मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी एक निर्णय दिला होता, ज्यामध्ये त्यांनी सामान्य श्रेणीतील जागांवरती आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले होते। मध्य प्रदेश सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये सांगितले होते की ओबीसी, इतर मागासवर्गीय, त्यासोबत एससी एसटी कॅटेगरीतील जे विद्यार्थी असतील, जे गुणवंत विद्यार्थी असतील, त्यांच्याकडे कितीही गुण असले किंवा किती मार्क्स असले तरी त्यांना सामान्य कोट्यांतील जागांवरती प्रवेश देऊ नये, त्याउलट त्यांना फक्त आरक्षित जागांवरती प्रवेश देण्यात यावे, अशा प्रकारचा निर्णय जो आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला होता। परंतु सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच मंगळवारी जे आहे सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय खारिज केला। यामध्ये न्यायमूर्ती बी.आर. गवई व त्यासोबत के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने तो निर्णय दिलाय आणि त्यांनी जो आहे मध्य प्रदेश कोर्टाचा तो निर्णय रद्द करत त्यांनी आता सांगितलं की इथून पुढे एससी एसटी कॅटेगरीतील, त्यासोबत ओबीसी कॅटेगरीतील जे काही विद्यार्थी असतील त्यांच्याकडे जर गुणवत्ता असेल, त्यांच्याकडे जर तेवढी कुवत असेल तर त्यांना जे आहे सामान्य श्रेणीतील जागांवरती प्रवेश देण्यात यावा, अशा प्रकारचा निर्णय जो आहे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी दिलाय। त्यामुळे सर्वच ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे। त्यासाठी त्यांनी हा निकाल किंवा हा निर्णय देण्यासाठी जे आहे उत्तर प्रदेशमधील एका प्रकरणाचा आधार दिला आणि त्यानंतर त्यांनी हा निर्णय दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्याकडनं खूप मोठमोठे निर्णय दिले जात आहेत। त्याबद्दल त्या आरक्षणाबाबत असतील किंवा एससी एसटी कॅटेगरीतील होणाऱ्या अन्याय अत्याचार असतील, याबाबत ते स्पष्टपणे बोलताना देखील दिसत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी केरळमधील एका कार्यक्रमामध्ये गेले होते। त्या कार्यक्रमामध्ये जे आहे बी.आर. गवई यांनी एक कन्सेप्ट मांडला, तो केरळच्या सरकारने देखील तो मान्य केला होता। केरळच्या सरकारने व त्यासोबत बी.आर. गवई यांनी मिळून एक डिजिटल कोर्ट नावाचा एक नवीन कन्सेप्ट चालू केला आहे, ज्यामुळे इथून पुढे एससी एसटी कॅटेगरीवरती जे काय अन्याय अत्याचार होत असतील किंवा त्यांच्याबाबत जो काय निर्णय लागण्यात उशीर लागत असेल ते लवकरात लवकर मार्गी लागावे, त्यासाठी हा निर्णय घेतला गेला असं देखील बी.आर. गवई म्हटले होते। परंतु बी.आर. गवई यांनी काल म्हणजेच मंगळवारी जो निर्णय दिला, ज्यामध्ये त्यांनी जे आहे मध्य प्रदेश न्यायालयाने जो निर्णय दिला होता त्याला रद्द केलं। त्यानंतर जे आहे चांगल्या सर्वच विद्यार्थ्यांमध्ये खुशीचा माहोल आपल्याला पाहायला मिळत आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं? बी.आर. गवई यांच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा आणि त्याचसोबत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।